क्वेश्चन दिलेला आपल्याला I is equals to integration of sine of x upon sine of x minus a. तर अशा टाइपच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं? स्टेप नंबर फर्स्ट, जो अँगल दिलेला पहिले तो वरती कन्वर्ट करायचा ऍज इट इज. तर तो कन्वर्ट कसं करणार? माझी स्ट्रॅटेजी, मी एक ए सबट्रॅक्ट केला तर मला एक ऍड करावं लागेल, लॉजिकल आहे, कारण की बॅलन्स होईल आपली रिएक्शन. नंतर अपॉन साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस ए इंटू डी एक्स झालं तयार माझं. मग ही झाली माझी व्हॅल्यू ए ची आणि ही झाली व्हॅल्यू माझी बी ची. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो मुलांना, साइन ए कॉस बी, बी ची व्हॅल्यू इथे प्लस कॉस ए इंटू साइन बी ची व्हॅल्यू ए अपॉन जो साइन एक्स मायनस ए सगळ्यांना सेपरेट डिव्हिजन केला मी मुलांना, साइन ऑफ एक्स मायनस ए आणि साइन ऑफ एक्स मायनस ए. हा गेट कॅन्सल इंटू डी एक्स आहे. सगळ्यांना कॉन्स्टंट आहे कॉस आहे, त्याला बाहेर काढलं. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स प्लस इथून साइन बाहेर काढलं आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स मायनस ए अपॉन साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू डी एक्स. 1 इंटिग्रेशन एक्स, त्याचं उत्तर होईल एक्स इंटू कॉस ए प्लस याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे म्हणजे उत्तर होईल साइन ऑफ ए लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ एक्स मायनस ए प्लस सी. आणखी एक एक्झाम्पल घेऊया मुलांना, म्हणजे तुम्हाला आणखी लवकर लक्षात येईल. सपोज दिलेलं तुम्हाला I is equals to integration of sine in bracket x plus a upon cos in bracket x minus a. आता याच्यामध्ये पण सेम स्ट्रॅटेजी वापरायची. तर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ, मला x मायनस ए पाहिजे, मी x मायनस ए घेतला. आता प्रश्न पडला मी मायनस एक्स चा घेतलाय तर ए ऍड करावं लागेल आणि याच्यातला उरलेला एक ए तो तसाच अपॉन cos in bracket x minus a into dx. आता याला नीट लिहा म्हणजे तुम्हाला दिसेल इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ x minus a plus 2a upon cos in bracket x minus a into dx. आता इथे फॉर्म्युला आपला होईल मुलांनो ए बी वाला. तर साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो साइन ए म्हणजे साइन एक्स मायनस ए इंटू कॉस 2a प्लस कॉस ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन 2a. त्याच्यानंतरची स्टेप काय माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, सेपरेट डिव्हिजन करायचं. कॉस ऑफ एक्स मायनस ए, आता सेपरेट डिव्हिजन केल्यानंतर मुलांना ते कॅन्सल आउट होतं. आणि आता इथे माहिती आपल्याला काय करायचं, कॉस 2a ला बाहेर काढला आपण तर मदत करेल इंटिग्रेशन ऑफ साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस ए अपॉन कॉस इन ब्रॅकेट एक्स मायनस ए इंटू डी एक्स प्लस साइन 2a बाहेर काढला तर मदत राहील इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स. पण आता डेरिव्हेटिव्ह वरती दिसत नाही म्हणून मायनसची ऍडजस्टमेंट करा. मायनसची ऍडजस्टमेंट केली तर उत्तर येईल आपलं मायनस कॉस ऑफ 2a टाइम्स log of mod of cos of x minus a plus sin 2a as it is आणि 1 चे इंटिग्रेशन मुलांना x plus c. किंवा जर तुम्हाला इथे दिलेलं असेल cos of 2a log of mod of sec in bracket x minus a plus x into sin 2a plus c. क्वेश्चन दिलेला आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन. तर साइन ही जी पेयर आहे ती आपल्याला भेटते कॉसच्या फॉर्म्युला मध्ये. तर कॉस सोडून इथं फॉर्म्युला यूज करायचा मुलांना साइनचा. तर कशाने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं ते समजून घ्या पहिले. तर मल्टिप्लाय अँड डिवाइडेड बाय साइन ऑफ ए मायनस बी. साइन ए मायनस बी ने मल्टिप्लाय केलं तर साइन
ए मायनस बी ने आपल्याला काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. आता यानेच का डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं, याचं उत्तर तुम्हाला पुढच्या स्टेप मध्ये भेटेल. आता पुढच्या स्टेप मध्ये कसं काय भेटेल ते बघा. साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस ए इंटू साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस बी इंटू डीएक्स. आता एक 1 अपॉन जो आला साइन ए मायनस बी, ती कॉन्स्टंट टर्म झाली, लॉजिकल आहे, त्याच्यात एक्स नाही, त्याला बाहेर काढलं. आता नीट विचार करा, मला अँगल काय दिलेले डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटरला अँगल दिलेत मला साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस ए इंटू साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस बी इंटू डीएक्स. आता मला हे जे अँगल दिलेले आहेत, अँगलचा मला वापर इथे करायचा आहे, तर इथे मी कसं लिहिणार त्याला, नीट विचार करा. मी जर याला असं लिहिलं साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस बी मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस ए इंटू डीएक्स, याला जर मी असं लिहिलं तर याचे कॅल्क्युलेशन बघा, नीट करून बघा. एक्स मायनस बी मायनस एक्स मायनस मायनस प्लस ए, एक्स एक्स गेट कॅन्सल, म्हणजेच ए मायनस बी भेटलं. तर लक्षात ठेवा, याला ही स्टेप कशी कन्वर्ट झाली. याच्यानंतर सेम प्रोसिजर जशी मागच्या क्वेश्चन मध्ये केलेली आपण, तर साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरा मुलांना. साइन ऑफ इन ब्रॅकेट ए मायनस बी इंटिग्रेशन ऑफ साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस बी इंटू कॉस इन ब्रॅकेट एक्स मायनस ए मायनस कॉस इन ब्रॅकेट एक्स मायनस बी इंटू साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस ए. आणि जो डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे तिने सेपरेट डिव्हिजन करा, म्हणजे साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस बी, इथे पण सेपरेट डिव्हिजन करा, साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस ए इंटू साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस बी इंटू डीएक्स. आता इथे कॅन्सल काय काय होतं बघा, सेम टर्म जी कॅन्सल होण्यासारखी ती कॅन्सल करा. ते काय कॅन्सल होतं, एक्स मायनस ए कॅन्सल होतं. आता बघा हा फॉर्मॅट दिसतो आपल्याला, 1 अपॉन साइन इन ब्रॅकेट ए मायनस बी इंटिग्रेशन ऑफ cos of in bracket x minus a upon sine of in bracket x minus a into dx. या सगळ्यांना मल्टिप्लाय येतो, मायनस इंटिग्रेशन ऑफ वरती दिसते आपल्याला cos of x minus b upon sine in bracket x minus b into dx. बघा याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला वरती दिसतोय, डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय, म्हणजे उत्तर काय, 1 अपॉन साइन ऑफ इन ब्रॅकेट ए मायनस बी, उत्तर येईल इथे लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ एक्स मायनस ए मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ एक्स मायनस बी प्लस सी. दिस इज युअर सोल्युशन, रिमेंबर दिस.